तो हजेरी हनुमान मंदिर ग्रामदैवत आळंदी हे समोर मंदिर आहे. ग्रामदैवत हजेरी हनुमान मंदिर आळंदी हे पुरातन असं मंदिर आहे. आता याचं पुन्हा नूतनीकरण केलेलं आहे. परिक्रमा जो मार्ग आहे आळंदीचा त्यावर हे मंदिर आहे आणि परिक्रमा करणारे सगळे जे भक्त आहेत ते या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात. आळंदीचं ग्रामदेवत आहे. सकाळचे 8 वाजलेले आणि 8 वाजताच आळंदी दर्शनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आळंदी दर्शन संपूर्ण यामधून तुम्हाला बघायला मिळेल. चला आता आलो आपण भैरवनाथ महाराज चौक आणि तिथला हा प्रमुख चौक आहे ज्या ठिकाणी वडगाव रोड कडे जाता येतं आणि पुण्याकडे सुद्धा जाता येतं. हा महत्त्वाचा चौक आहे. हे चौकामध्ये शिल्प बघा किती छान बनवलेलं आहे. तुम्हाला शिल्प मी आता जवळून दाखवतो. ते अतिशय सुंदर दृश्य बघा. आणि हे दृश्य आहे चांगदेव मुक्ताबाईच्या चरणावर डोकं ठेवताना. म्हणजे चांगदेवाला मुक्ताबाईनं सांगितलं की 1400 वर्ष तप करूनही तो कोराच्या कोराच राहिला. चांगदेव या ठिकाणी भेटीला आले होते वाघावर बसून आणि मुक्ताबाईचं ज्ञान पाहून चांगदेवाने मुक्ताबाईची शरणागती पत्करली. हे या बाजूनं चांगदेवाचे शिष्य दिसत आहेत आणि चांगदेव मुक्ताबाईच्या चरणावर डोकं ठेवतानाचं दृश्य आहे. 1400 वर्ष तपश्चर्या केलेले चांगदेव या ठिकाणी भेटीला आले होते. त्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत चालवून त्यांचं स्वागत केलं होतं. आणि ते आल्याच्या नंतर मुक्ताबाईचं वय कमी जरी असलं तरी मुक्ताबाईचं ज्ञान बघून चांगदेवाने परिपूर्ण शरणागती पत्करली आणि मुक्ताबाईच्या पायावर डोकं ठेवलं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली निर्जीव भिंतीचं या ठिकाणी जतन केलेलं आहे आणि चांगल्या रीतीनं जतन केलेलं आहे. पूर्वी मातीची भिंत होती. त्यानंतर तिचा ऱ्हास होऊ नये नष्ट होऊ नये म्हणून तिला दगडे आवरण देऊन तिचं जतन केलेलं आहे. इथं आरती चालू आहे. हे बघा भिंत. आपण ट्रस्ट आहे आणि ट्रस्टची इमारत आहे. अतिशय सुंदर रीतीने बनवलेला मठ आहे. आपण काय आज जाऊन बघणार नाही पण बाहेरूनच लक्षात येते की किती छान रीतीनं बनवलेलं आहे. मुंबई मराठी ज्ञातीच्या फळ व्यापाराचा धर्मादाय ट्रस्ट या ट्रस्टचं हे सगळा मठ आहे असं दिसतंय. आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारचे मठ आहेत. हे बघा मठाच्या मोठमोठ्या जागा आहेत, मोठमोठ्या इमारती आहेत. यात्रेच्या वेळेस किंवा निरंतर या ठिकाणी भक्त येत असतात. त्यामुळं विविध संस्थांनी आपले मठ या ठिकाणी बांधलेले आहेत. आळंदी दर्शन करत करत आपण आलो अगदी माऊलीच्या मंदिराकडे आता जात आहोत. या मंदिराकडून गेल्याच्या नंतर या रस्त्याने गेल्याच्या नंतर आपल्याला समोरच माऊलीचं मंदिर दिसते. या ठिकाणी प्रसादाची वगैरे दुकानं आपल्याला दिसतात. हे आहे अखिल भाजी मंडई मंडळ सिद्धविनायक गणपती मंदिर. सिद्धविनायक पितळी गणपती मंदिर. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि ते समोरच आपल्याला आता दिसणार आहे. आपण तिथं जाणार आहोत. आलो आपण आता संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या जवळ. सकाळची वेळ आहे बघा ते मंदिर. त्या मंदिराचं महाद्वार.
माऊलीचं अगदी मागेच मंदिर आहे आणि मंदिराच्या जवळच असलेली ही प्रसादाची दुकान आहे. त्या ठिकाणी माळी आहेत, प्रसाद आहे, फुलाचे हार वगैरे असं सगळं आपल्याला दर्शनाला जायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला मंदिरात जाण्याच्या अगोदर ते सगळं खरेदी करता येतं. या ठिकाणी आपण आपलं प्रसादाचं साहित्य घेतल्याच्या नंतर मंदिरामध्ये आपल्याला बाजूलाच महाद्वार आहे, तिथून मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. आता आलो आपण संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिराच्या अगदी समोर. मंदिरामध्ये जाऊन आता माऊलीचं दर्शन घेऊ. मंदिरावर फडकणारा ध्वज आणि मंदिर. हे आहे महाद्वार. महाद्वाराच्या दोन्ही बाजूनं अतिशय सुंदर शिल्प असलेल्या मूर्ती आहेत. या बाजूनं हत्ती आहे आणि ही गदा घेतलेली एक मूर्ती आहे. अतिशय छान अशी मूर्ती आहे. जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे महाद्वाराचं. या ठिकाणी ओवऱ्या सुद्धा आहेत. पहिल्या काळात या ठिकाणी बसण्याची व्यवस्था किंवा मंगलवाद्य वाजवण्यासाठी या ओवऱ्या आहेत. त्याच्या समोरचा जो सभामंडप आहे त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. बहुतेक पारायण चालू असावा. हे बघा, या ठिकाणून भक्त दर्शन घेतात. आणि समोर जे दिसते ते आतमध्ये ते माऊलीचं मुख्य गाभारा असलेलं मंदिर. या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. पूर्ण मंदिराला आता आपण प्रदक्षिणा करूया. मंदिराच्या बाजूनं चांगलं परकोटासारखं बांधकाम आहे. ओऱ्या बांधलेलं आहे. मजबूत असं बांधकाम केलेलं आहे. जुन्या पद्धतीचं हे बघा ओऱ्या. या ठिकाणून हा दर्शन बारीचा मार्ग आहे. इथून गेलं की आपण दर्शनाला जाऊ शकतो. हे दर्शन बारी. या ठिकाणून आपण दर्शनाला जायचं असेल तर त्या लाईनीमध्ये लागण्यासाठी तिथून जायचं. आणि हे दिसते मंदिराचं शिखर. हे बघा, मुख्य मंदिराचं जे शिखर आहे ते आहे. मंदिराचा मागचा भाग दर्शन करू लागले इथून आपल्याला बाहेर येता येतं. आणि बघा, मजबूत खांबावर पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे. अतिशय पुरातन असं काम आहे. समोर बाजूला दिसते हे आहे सिद्धेश्वराचं मंदिर. म्हणजे मूळ जे या ठिकाणचं मंदिर होतं हे सिद्धेश्वर मंदिर होतं. आणि याच मंदिराच्या पुढे माऊलीने समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. म्हणजे माऊलीच्या समाधीच्या अगोदरही हे मंदिर होतं आणि नंतर याच मंदिराच्या पुढं माऊलीने समाधी घेतली. नंतर समाधी मंदिर पुढं ते बांधलेलं आहे. चला, तुम्हाला आता सिद्धेश्वर मंदिर पण दाखवतो. जुन्या पद्धतीनं मंदिराचं बांधकाम असलेल्यामुळे जो पूर्ण परकोट आहे मंदिराला. या मंदिराला 3 द्वार आहेत. मला वाटते पश्चिम द्वार आहे, त्या बाजूनं पूर्वद्वार आहे आणि उत्तरद्वार आहे. असे 3 द्वार आहेत. एक बाजूनं बाहेर आपल्याला मंदिरातून जाता येतं. असे मंदिराला 3ही बाजूनं दरवाजे आहेत. पान दरवाजा म्हणजे या बाजूनं इंद्रायणी नदी आहे आणि त्यामुळं त्याला पान दरवाजा असं म्हणत असावं असं वाटतंय. हे बघा, या बाजूनं पुन्हा सुद्धा मंदिरामध्ये आपल्याला येतो. आल्याच्यानंतर हे समोर आहे सिद्धेश्वराचं मंदिर आणि हे आहे आजान वृक्ष. या ठिकाणी तुम्ही जर पारायण केलं, अभ्यास केला, लवकर त्यामध्ये पारंगत होतं. आजान वृक्षाची कृपा होते. अशी हे आहे आजान बाग. म्हणून या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत आणि जे भक्त आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी पारायण करतात. हे बघा, पारायण चालू आहे. आता आलो आपण मंदिराच्या महत्त्वाच्या भागात, ज्या ठिकाणी आहे सुवर्ण पिंपळ. प्रसिद्ध असा हा पुरातन पिंपळ आहे असं म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीच्या दर्शनासाठी आलेले जे भक्त आहेत या ठिकाणी हे जे सुवर्ण पिंपळ आहेत याला प्रदक्षिणा नक्की घालतात. अशी इथं एकूण सगळ्या भक्तांमध्ये मान्यता आहे की या वृक्षाला प्रदक्षिणा घालण्याच्या नंतर आपल्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होतात. असा सुवर्ण पिंपळाचा ओटा आहे. या ओट्याला
पूर्ण प्रदक्षिणा दर्शन झाल्याच्या नंतर प्रदक्षिणा घालतात. पण हे अतिशय पुरातन असं पिंपळाचं झाड आहे आणि त्याला स्वर्ण पिंपळ असं म्हटलं जातं. हे माऊलीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्याला जर काही ग्रंथ घ्यायचा असेल, ज्ञानेश्वरी घ्यायची असेल, हरिपाठ घ्यायचा असेल किंवा इतर कोणत्या धार्मिक साहित्याचे सगळं या ठिकाणी आपल्याला पुस्तकं मिळतात. चला सुवर्ण पिंपळाची आपणही प्रदक्षिणा करू. एकदा दर्शन झालं, आता प्रदक्षिणाही करूया. आलेले सगळे भक्त या ठिकाणी प्रदक्षिणा करतात आणि सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा आता आपली झालेली आहे. संपूर्ण मंदिर बघून झालं, दर्शन झालं. आत मंदिरामध्ये कॅमेरा नेता येत नाही, त्यामुळं मंदिराचा पूर्ण आभार आपण घेतलेला आहे. चला, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा झाली, त्याच्यानंतर आता जाऊ आपण बाहेर. हे पूर्वी या ठिकाणी मंगलवाद्य वाजवण्यासाठी जागा होत्या. या ठिकाणी वाद्य वाजवलं जायचं. दोन्ही बाजूने हे ओरे आहेत आणि लाकडी द्वार आहे. अतिशय सुंदर दगडाचीच पण कमान केलेली. संपूर्ण मंदिर बघितलं, दर्शन घेतलं, सुवर्ण पिंपळाचा प्रदक्षिणा केली आणि आता आलो आपण बाहेर. चला, संत ज्ञानेश्वर महाराज की जय.